कोबी भाव 17 रुपये, 17 रुपये किलो कोबी। गवार 110 रुपये किलो, 110 रुपये किलो गवार। कोबी भाव 15 रुपये, 15 रुपये किलो कोबी। काकड़ी भाव 35 रुपये, कारले भाव 55 रुपये। एक नंबर क्वालिटी दुधी 30 रुपये भाव। टोमॅटो भाव 25 रुपये। हा लाल टोमॅटो दिलाय 12 रुपये किलो। काकडी भाव 37 रुपये, 37 रुपये काकडी। कोब्या 20 गेल्या सुरुवातीला, आता 17 रुपये काढल्यात, पण काही हालत नाही आज कोब्या जास्त। टोमॅटो दिलेत 22 रुपये, 22 रुपये किलो टोमॅटो। गोसाळा भाव 45 रुपये। या आमच्या काकड्या रोज 40 जायच्या, पण आज द्यायला लागल्यात 32 रुपये। आज जरा गिराईक कमी असल्यामुळं। टोमॅटो भाव 28 रुपये, कोबी भाव 20 रुपये। टोमॅटो भाव 26 रुपये, 26 रुपये किलो टोमॅटो। नमस्कार। नमस्कार। काय गेले पालेभाज्या आज? कोथिंबीर काय झाल्या? कोथिंबीरी तशा तर 20 ते 25 रुपये झाल्या, पण नंतर जरा काय होते, बाहेरचे जे शिल्लक राहिलेले माल असतात बाकीच्या मार्केटचे, ते आल्यामुळे जरा आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना थोडा फटका बसला। त्याच्यामुळे नंतर कोथिंबीर या 10 रुपये झाल्या, 10 रुपयापर्यंत। 10 रुपयापर्यंत झाल्या। त्याच्यानंतर मेथ्या ह्या 15 ते 22 रुपयापर्यंत खपल्या। चॉपर माल 22 रुपये, पण 15 रुपयापासून चालू होत्या। शापा खपलेले हे 15 ते 22 रुपये शापा, पण चवळी खपलेली आहे 7 ते 10 रुपये। पालक खपलेला आहे 15 ते 18, पण मॅक्सिमम 16-17 रुपये, 16 रुपयाची रेंज। कढीपत्ता 10 रुपये, पुदिना 10 रुपये। बाकी कांदा पात 10 ते 13 रुपये खपली। बाकी आता आज आवक धान्याची जास्त होती, ठराविक माल बाहेरून जे आलते, त्याच्यामुळे जरा थोडी धान्याची आवक दिसली। त्याच्यामुळं धान्याचं मार्केट बरंचसं डाऊन झालं, 10% म्हणलं तरी हरकत नाही, डाऊन झालं। असं नाही व्हायला पाहिजे, बाहेरचा माल नाही यायला पाहिजे, कारण आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठा सोर्स हाच आहे खेडचा। आणि बाकीचं समजा दुसऱ्या मार्केटला माल खपला नाही, त्या व्यापाऱ्यांनी इकडं आणायचं, हे पण चुकीचं आहे। बाकी शेतकऱ्यांची आज नाराजगी होती थोडी।